काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्यांच्या बळावर पेशव्याविरुद्ध युद्ध पुकारले होते. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले. ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरविण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते, असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण 28,000पेक्षा जास्त होती, तर इंग्रजांनी केवळ 500 महार रेजिमेंटने पेशव्यांच्या सैन्यात धुव्वा उडविला. अवघ्या 16 तासामध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैन्याने अखेर 1 जानेवारी 1818ला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करताना पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला. महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या न्यायाच्या या लढाईत प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा अक्षरात कोरण्यात आली आहेत. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतिस्तंभाला आपल्या सहकार्यासह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षापासून स्मृतिदिन साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कोरेगावातील या विजय रणस्तंभाला भेट देतात, आदरांजली अर्पण करतात व शूरवीरांना मानवंदना देतात. आज या शौर्यदिनानिमित्त इथे हजारो भीमसैनिक गोळा झालेत. तुम्हाला याबद्दल काय बोलायचं, कसं वाटतं इथे येऊन? 1 जानेवारी 1818 तेव्हापासून या ठिकाणी ते परंपरा सुरू झालेली आहे की येण्याची, मानवंदना देण्याची. कारण की सर्वप्रथम इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस आपला इतिहास हुडकून काढला आणि त्यांनी आपल्या सर्व समाजाला सांगितलं की आपण शेळी बकरींची औलाद नाही. तुम्ही भीमा कोरेगाव स्तंभाजवळ जाऊन बघा की आपण शूरवीरांची औलाद आहे. तेव्हापासून या ठिकाणी रूढी पडलेली आहे आणि दरवर्षी 1 जानेवारीला प्रत्येक भीमसैनिक या ठिकाणी येतो आणि मानवंदना देतो. एवढंच बोलतो, थांबतो. 207वा शौर्य दिन आज आपण या ठिकाणी आहोत. महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी भीमसैनिक दरवर्षी लाखो भीमसैनिक या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात 500 शूरवीरांना अभिवादन करून करतात आणि मनामधून वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून जातात. त्यासाठीच आम्ही बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी पुणे या ठिकाणाहून सर्व आमचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही मानवंदना दिलेली आहे आणि मनामध्ये पुढील वर्षभरासाठी शूरवीरांचा इतिहास घेऊन आम्ही हे वर्ष येणारं साजरी करतो. आणि आता जोरात आपण एकदा घोषणा देऊया. 500 शूरवीरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोलो रे बोलो, जय भीम. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. ताकत से बोलो जय भीम. अरे हिम्मत से बोलो जय भीम. अरे जय भीम, जय भीम. अरे जय भीम. कमांडो म्हणून आम्ही गडचिरोली जिल्हा आदिवासी म्हणून तिथून पण आलो आहोत. 3 दिवस झाले आम्हाला. सर्व 10 सैनिक घेऊन आम्ही आलो आहोत गडचिरोलीवरून, समता सैनिक दलाचे. जय भीम, नमो बुद्धाय. आज आम्ही या भीमा कोरेगाव या ठिकाणी या स्मृतिस्तंभासाठी आमचा विजयस्तंभाच्या मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातले माजी सैनिक या ठिकाणी आम्ही एकत्र झालो आहे. आत्ताच आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब गेले, शिवाय प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर साहेब होते. त्यांच्या समेत आम्ही आता चौरस्तंभाला सर्व माजी सैनिकांनी मिळून मानवंदना दिलेले आहे. उद्याही आमचं सकाळी 9 वाजता पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे आमचे माजी सैनिक, महार रेजिमेंटचे माजी सैनिक आणि बहुजनातले जे माजी सैनिक, सर्व माजी सैनिक मिळून आम्ही उद्या सकाळी 9 वाजता विजयस्तंभाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. आम्ही महार रेजिमेंटच्या सर्व माजी सैनिकांनी या महार रेजिमेंटशी आमचं या विजयस्तंभाशी नातं हे अतूट नातं आहे. कारण वीर सिद्धनाथ महार यांनी 500 महार सैनिकासोबत
28,000 पेशवांना संपून विजय हासिल केला होता. वीर सिद्धनाथ महार यांनी आपल्या अस्तित्वाची आणि शौर्याची लढाई जिंकून आपल्या या बहुजन समाजाला एक अस्तित्वाचं हक्काचं जगण्याचं एक स्वातंत्र्य दिलं आहे. आणि याच विजयस्तंभाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येत होते. आणि महार रेजिमेंट हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 वर्ष अथक प्रयत्न करून 1 ऑक्टोबर 1941 रोजी उभं केलं आहे. त्याच रेजिमेंटचे आम्ही सर्व माजी सैनिक आहोत. आमचं हे श्रद्धास्थान आहे, स्फूर्तिस्थान आहे, ऐतिहासिक स्थान आहे. आणि ह्या रेजिमेंटची आणि ह्या विजयस्तंभाची ऐतिहासिक गाथा अशी जीवन ठेवण्यासाठी आपला पूर्ण बहुजन समाज मोठ्या संख्येने एकत्र येतो आहे. आज आपल्या या महार रेजिमेंटची अगदी अल्पवयात 22 युनिट, 3 RR, 2 TA आणि 1 STS असे एवढं आपल्या रेजिमेंटचे एक छोटंसं रूप जे होतं ते आता वटवृक्षामध्ये वाढलेलं आहे. आणि या छोट्या वयामध्ये आज आपल्या या रेजिमेंटला 84 वर्षे पूर्ण झाले आहेत. या एवढ्या छोट्या वयामध्ये आपल्या या रेजिमेंटने या भारत देशाला, या भारतीय सेनेला 2 चीफ ऑफ आर्मी स्टाफ थल सेनाध्यक्ष दिलेले आहेत. एक जनरल के.व्ही. कृष्णराव साहेब, जनरल के. सुंदरजी साहेब. तर इंडियन आर्मीमध्ये जसं आता या आज आपलं या 75 वर्ष आपला या संविधानाला पूर्ण होत आहेत. या संविधानाविषयी जे या मनोवादी विचाराने जे षड्यंत्र चालू केलं हे ॲक्च्युली या भारत देशाला काळीमा आहे. जसं आज भारताचा गृहमंत्री एक तडीपार माणूस, गुंड माणूस काय म्हणतो की आंबेडकर तुम्ही काय लावलं आहे. याच्यापेक्षा तुम्ही जर या विजयस्तंभा आणि 1 जानेवारीच्या या 207व्या विजयस्तंभाचा आज जो वर्धापन दिन आहे, या माध्यमातून या आपल्या बहुजन समाजाला मला एकच सांगणं आहे, हे जे मनोवादी विचाराचे आणि जे बाबासाहेबांचा एवढा 2-2.5 वर्षाची जी परंपरा यांनी जी बाबासाहेबांनी मोडून काढली, ते संविधानाच्या माध्यमातून पूर्णपणे मोडून काढलेले आहे. त्यामुळं हे मनोवादी, हे जे अविचारी आणि जे खालच्या दर्जाचा विचार करून आपल्या समाजाला जे आपल्या समाजातील लोकांचा आर्थिक, वैयक्तिक आणि वैचारिक जे दबाव आणून कमकुवत करण्याचा जो षड्यंत्र चाललं आहे ते कधी शक्य होणार नाही. अगर त्यांना वाटत असेल तर त्यांचा एक भ्रम आहे तो. यामुळंच वीर सिद्धनाथ महार जे आहेत त्यांनी या पेशव्यांच्याकडे गेलते की आम्हाला हक्काचं जगण्याचा एक अधिकार द्या. मात्र त्यांनी पेशव्याने म्हटलं की तुम्हाला सुईच्या टोकावर सुद्धा जे धूळ बसते तेवढा तुम्हाला अधिकार दिला जाणार नाही. तर त्याच वेळी वीर सिद्धनाथ महार यांनी 500 महारसोबत घेऊन इंग्रजांच्या बरोबर लढाई लढली आणि पेशव्यांच्या विरोधात लढाई लढून पेशव्यांना संपवलं आणि विजय हासिल केला. हे आता म्हणतात ना, तुझ्यासारखे 56 बघितल्यात. तर आता ह्या मनोवाद्यांनी विचार करावा की त्यावेळेस 500 महाराष्ट्राने 28,000 पेशव्यांना सोडलं म्हणून हे तुझ्यासारखे 56 बघितले आहेत. मात्र आता या मनोवाद्यांना किती वेळा 56चे गुन्हा करावा लागेल हे ते समजतील. अगर मजबूर करू नका आम्हाला बहुजन समाजाला की आम्ही त्या रस्त्यावर जायला मागत नाही, मात्र तुम्ही मजबूर केलं तर आम्हाला त्या रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुम्हाला सबक मिळेल. हे महार सैनिक आम्ही सांगतो तुम्हाला, हे मला सांगायचं आहे. आणि आता बहुजन समाज जर रस्त्यावर उतरला तो कुठल्या वेळात जाऊन बसेल हे त्याला सुद्धा माहीत पडणार नाही. तर यांनी आमच्या बहुजन समाजाला बिलकुल त्रास देऊ नये किंवा त्यांनी जे मनामध्ये ठाम निर्णय घेतला असेल की यांची गळचेपी करून किंवा त्यांना दबाव टाकून यांचे हक्क हिसकावून घेऊन त्यांना आर्थिक, वैयक्तिक आणि शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवून आम्ही जर सत्ता हासिल करू शकतो हे त्याचं स्वप्न आहे आणि ते कदापि शक्य होणार नाही. जय भीम, नमोबुद्धाय. ये 1818 का लड़ाई था. उसमें वो भी लड़ाई इसलिए था कि अंग्रेज के ज़माने में हमारे महार जाति के लोगों को गले में मटका और पीछे झाड़ू, वो जब अपना पेशवाई जो राजा था
तो पेशवाई के लिए हमारा राजा पेशवाई के पास गया, हमारा ये मटका गठील करो, हम आपके तरफ से लड़ाई लड़ेंगे क्या। तो उन्होंने वो पेशवाई ने माना नहीं, हम मटका और वो नहीं निकालेंगे। तो वो अंग्रेज़ों के पास हमारे महार रेजिमेंट के सैनिक गए। फिर महार रेजिमेंट के सैनिक वहाँ पर गए के बाद अंग्रेज़ों ने उनको बोला कि तुम अपनी अस्तित्व की लड़ाई लड़ने हो, अगर निकलना ही है तो तुम उसको हराओ, उनके साथ लड़ाई करो, उनको हराओ, तब तुम्हारा गले का मटका और झाड़ू निकलेगा। तब इन्होंने 35 किलोमीटर रात भर चलकर 35 किलोमीटर इसी नदी के इसी जगह पे उन्होंने 500 मारों ने 28,000 सैनिकों को खात्मा किया। तब अंग्रेज़ों ने उसको खुश होकर उनको शाबाशी देकर उनके याद में ये भीमा कोरेगांव स्तंभ उन्होंने अंग्रेज़ों ने 1858 में बनाया। जय भीम। रॅमपोर उभे असलेले पोलीस मित्र, रॅमपोरचे पोलीस मित्र रॅमपोर भीमा कोरेगावचा म्हणजे 1 जानेवारी 1818 हा जो बाजीराव पेशवा दुसरा आहे, या बाजीराव पेशवा दुसऱ्याने आपले जे सिद्धनाथ महार होते हे याच्याकडे गेले होते, या बाजीराव दुसऱ्या पेशव्याकडे, की आमच्या तोंडाला जे तुम्ही मडका लावलेला आहे, पाठीला जो तुम्ही झाडू लावलेला आहे तो काढा, आम्हाला समानतेची वागणूक द्या। परंतु या बाजीराव दुसऱ्या पेशव्याने जो मनुवादी विचारधारेचा होता, जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची मनुवादी व्यवस्था ब्राह्मणिझम मानणारा हा पेशवा होता, ह्याने सिद्धनाथ महाराला कुठलीही समानता दिली नाही आणि त्याचा अपमान केला की तुम्ही महारामांग तुम्ही आमच्या पायाच्या ज्योती समान आहात आणि तुम्ही तसंच राहणार। याचा बदला घेण्यासाठी सिद्धनाथ महार वडबुद्रुकला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला त्यांनी वंदन केलं आणि प्रतिज्ञा केली की आमच्या अपमानाचा बदला आम्ही महार घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि भेट झाली या पेशव्याच्या सैन्याची आणि आपल्या 500 महाराची, आणि ही लढाई झालेली आहे, ती लढाई आपल्या अस्मितेची होती, ही लढाई आपल्या स्वाभिमानाची होती, ज्या ठिकाणी या 28,000 पेशव्यांना 500 महारांनी कापलेला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपला इतिहास भीमा कोरेगावचा आहे, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला या रणस्तंभावरती जे लोक शहीद झाले, जे कामी आले भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये, त्यांना मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायचे। आणि तमाम आंबेडकरी जनतेला बाबासाहेब सांगतात की तुम्ही भेड बकऱ्यांची अवलाद नसून तुम्ही सिंहाचे छावे आहात, जाऊन बघा त्या भीमा कोरेगावच्या रणस्तंभावर, तुमचा समाज, तुमचे पूर्वज तुम्हाला लढवये दिसतील। आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनता 1 जानेवारीला या ठिकाणी या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिनाचा जय भीम। थँक्यू। भीमा कोरेगाव हा आमचा इतिहास आहे आणि भीमा कोरेगाव बद्दल सांगायचं झालं तर हा इतिहास खूपच प्रेरणादायी इतिहास आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं 1 जानेवारीला भेट दिली होती। आमचा समाज बाबासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली इथं चालतो आणि इथे हा पेशवाईला निस्तनाबूत केलेला इतिहास आहे। जे आम्हाला स्वातंत्र्य भेटलं नाही ते स्वातंत्र्य आम्हाला स्वातंत्र्य दिलेला इतिहास आहे। म्हणून प्रत्येक समाजातला अनुयायी इथे अभिवादन करायला येतो आणि हा इतिहास पुन्हा पुन्हा जागृत करतो आणि आमची येणारी पिढीही हा इतिहास असाच जपेन आणि बाबासाहेबांचे विचार असेच जपेन आणि हा इतिहास सर्वांना एक प्रेरणा देणार आहे, ऊर्जा देणार आहे, परिवर्तन करेन हा इतिहास। जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। पेशवाईच्या काळामध्ये, ज्या पेशवाईच्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसाला, बहुजन समाजाला स्वाभिमानाचं जगणं नव्हतं, स्वाभिमानानं जगणं नव्हतं, त्यावेळेस आपल्या तोंडाला मडकं आणि पाठीला झाडू बांधून आपल्याला चालण्याची ह्या लोकांनी आपल्याला बंदी घातलेली होती की ह्या लोकांनी ह्याच प्रकारे चालावं। आणि त्या स्वाभिमानी जगण्याला सिद्धनाथ महारांनी पेशवाईच्या दरबारात जाऊन त्यांना आम्हाला हा अधिकार द्या की आजपासून आम्हाला स्वाभिमानाचं जगणं जगता आलं पाहिजे, मडकं आणि पाठीचा झाडू हा काढता आला पाहिजे। पण त्यावेळेस पेशवाईने, त्या बाजीराव पेशव्याने त्या सिद्धनाथ महारांना सरळ सांगितलं की आम्ही तुम्हाला सुईच्या टोका एवढाही अधिकार देणार नाही। आणि त्यावेळेस सिद्धनाथ महारांनी आणि त्यावेळेसच्या 500 महारांनी सर्वांनी मिळून इंग्रज सैन्याला मदत म्हणून त्यांना सांगितले की जर का आमची ही जर परिस्थिती तुम्ही काढली, हे जर आमचं स्वाभिमानाचं जगणं तुम्ही आम्हाला देत असाल तर आम्ही तुमच्या बाजूला युद्ध लढू आणि
इथल्या पेशवाईला संपवून टाकू। त्यावेळेस 1818ला त्या 500 महारांनी या भीमा नदीच्या काठावरती हा तो विजयस्तंभ साक्षीला आहे आणि ह्या विजयस्तंभाच्या साक्षीने त्यावेळेस त्या महारांनी पेशवाईच्या विरोधात लढा लढून आम्हाला स्वाभिमानाचं जगणं, स्वाभिमानाचं जीणं दिलं। त्या 500 महारांना सलामी देण्यासाठी, त्या 500 महारांना मानवंदना देण्यासाठी आम्ही या भीमा कोरेगाव विजयस्तंभाला येऊन सलामी देतोय आणि ह्याच आमचा त्यांना मानाचा जय भीम आणि मानाची सलामी। जय भीम।